नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा काढण्यासाठी जी काही 65 वर्षाची वयाची मर्यादा होती ती आता काढून टाकण्यात आलेली आहे। मित्रांनो भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने म्हणजेच IRDAI ने आरोग्य विमा काढण्यासाठी लागू असलेली 65 वर्षाची वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे। त्यामुळे या सुविधेपासून वंचित असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मित्रांनो 1 एप्रिल पासून सुधारित नियम लागू केले आहेत। अवाजवी उपचार खर्चातून लोकांची सुटका व्हावी, त्यांना आरोग्य सुरक्षा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेत IRDAI ने म्हटले आहे की कंपन्यांनी सर्व वयोगटातील नागरिकांना विमा घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी। ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले, महिला, गरोदर माता आदी सर्व घटकांना समोर ठेवून कंपन्यांनी पॉलिसी तयार कराव्यात। मित्रांनो आयुष उपचार पॉलिसी धारकांच्या कव्हरेजवर कोणतीही मर्यादा घालता येणार नाही। आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी आणि होमिओपॅथी यासारख्या प्रणालीच्या अंतर्गत उपचारांना कोणत्याही मर्यादेशिवाय विमा रकमेचे कव्हरेज हे मिळेल। लाभ आधारित विमा असलेले पॉलिसीधारक विविध विमा कंपन्यांकडे अधिक दावे दाखल करू शकतात, त्यात लवचिकता वाढवू शकतात असेही अधिसूचनेत म्हटले आहे। पॉलिसी घेताना EMI द्वारे प्रीमियम भरण्याची परवानगी यापुढे ग्राहकांना द्यावी लागणार आहे। प्रीमियमची रक्कम मोठी असल्याने अनेकांना हे पैसे एकर कमी भरणे शक्य होत नव्हते। तसेच कॅन्सर, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे आणि एड्स सारख्या गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या व्यक्तींना पॉलिसी देताना विमा कंपन्या नकार देत असत, परंतु आता यासाठी नकार देण्यास कंपन्यांना मनाई करण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा घेण्यासाठी जी काही 65 वर्षाची वयाची मर्यादा ही घालण्यात आलेली होती, आता ती मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे आणि या सुविधेपासून वंचित असलेले ज्येष्ठ नागरिकांना आता आरोग्य विमा हा काढता येणार आहे।